तर मंडळ मी तुम्हाला ना आज दाखवणार आहे की माझे डबे कुठे जातात, कुठं म्हणजे इकडच्याच एरिया दाखवणार. एवढं लांब लांब मला नाही जमणार मोबाईल घेऊन जायला. आणि डबे तर माझे मुलं घेऊन जातात, तेच दाखवणार आहे की ही नाही घेऊन जात आणि ही काही कामाची नाही, खोटं बोलू नकोस. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की दारूच्या दुकानातही माझी मुलं डबे घेऊन जातात. आम्ही किती कष्ट करतो, किती मेहनत करतो. आज ऑब्वियसली माझ्यावर आलं आहे कलेक्शन गोळा करायचं. तर मुलं गेलं 2-3 वेळा, तर मुलाला त्यांनी पैसे नाही दिले. तर आज म्हटलं चला आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते बघून की बघा माझे डबे आम्ही म्हणजे माझी मुलं आणि आम्ही किती मेहनत करतो. तर आज मला असं वाटलं की मी तुम्हाला दाखवावं. तर चला तर मी निघते आता लुशीच वेळ बघा. तर आता मी चालले माझ्या मागून आणि हिला मी आता घेऊन जाणार नाही कुठेच आज 2 दिवस. तरी हिला 2-3 दिवस काकीच्या पायाला लागलेलं हिला चालत. तर बघू बघा जायचं खाली नाही नेणार आहे मी तुला. मी आले कलेक्शन करायला चालले, हां डबा आणायला चालले. तुला नाही नेणार खाली, तुला चालता येत नाही तर पाय दुखतं जास्त उड्या मारू नकोस, कळलं ना. उड्या नको मारूस, आलीच मी. तर ते खाली तुला नको बोललं मी पडल. मोबाईल ना मला बस तिथंच मी येऊसपर्यंत. हां येते मी. काय पण पाय बी अडकल त्याच्यात पड हे लागल तुला. हां जा घरात जा, मग जा घरात जा घरात जा. नाही तर बस इथेच, जा घरात जा. बसती का? बस आली मी. पाय अडकेला पडशील परत, पाय दुखतोय तुझा. बस खाली बस तू. हां बस हां खालीच बस बाबड्या, मी आली. हां येते. पाय दुखते, पाय अडकेला तुझा, आली मी. तर मी झाली खाली डबे आणायला. किती लांब आहे ते. असंच रात्रीतनं या रस्त्यावरनं लुशीला घेऊन जाते मी. ती पॉटी कुठं करते मग दाखवते खाली उतरल्यावर. इथं एक पॉटी करते ती आणि यांची चाळ आहे बघा शांततेत. असं मी जास्त खाली निघत नाही, येत नाही बाहेर मी. पण आज पोरांवरती पोरं क्लासला गेल्यानंतर ताडेवाल्याने पैसे दिलेच नाही. तर म्हणलं चला आपण जाऊनच यावं, आपणच त्याला हे करावं. किती छान झाडं लावलं, मला खूप आवडतं ना झाडं लावायला. आमचा दर्गा आहे इथे. ह्या दर्ग्याच्या पाया पडलं की जे बोलतात असं की काय मागितलं ते मिळतात. मी पण जाते दर गुरुवारी, पण दर गुरुवारी नाही जाता म्हणून 15 दिवसांनी जाते. कमळ लावलंय पण गुपचूप सांगते, कमळाला मत नका देऊ, आपल्या शिवसेनेला मत द्या, आपल्या बाळासाहेब ठाकरेंना द्या, आपल्या राज ठाकरेंना द्या. मराठी माणूस आलाच पाहिजे यावेळेस. ऑनली ओन फक्त राज ठाकरे, शिवसेना जिंदाबाद. हे नका मतं द्यायची आपण. आपला मराठी माणूस मागरते. छान क्यूट मांजरीत बघा. क्यूटी इथं पाळलेली दिसते कोणीतरी. क्यूटी इथं पण नाही. क्यूटी दम लागलाय मला. अरे रस्त्याची काम, रास्ता नाही उधर से काम नाही रस्ता. आल्या बायका. बारीक बाटलीच असं पाणी यांना नका करू, आपल्या राज ठाकरेंनाच करा, साहेबांनाच करा आपल्या. बघा मोर्चा मतदार बनतो आणि काय विजय नका बोल, आपल्या शिवसेनालाच घेऊन. शिवसेना किती लांब चालत तरी रस्ता खपत नाही. थोडे लांब माझी पोरं डबे घेऊन येतात. माझ्या मुलांचं कौतुक करा, ते आहेत म्हणून आज मला खरंच खूप मोठा सपोर्ट आहे. माझ्या मुलांचा खूप मोठा सपोर्ट आहे.
इथनाशी रोडवरनं सायकल घेऊन जातात माझी पोरं. कडाकडनी आहे. तरी आधीमध्ये मी व्हिडिओ स्टॉप करताना चालते, व्हिडिओ स्टॉप करताना चालते, कारण का व्हिडिओ खूप लॉंग होईल. हे ताडीचं दुकान आहे. इथं माझी मुलं डबा द्यायला येतात. भैया इथं माझी पोरं डबा द्यायला येतात. बघितलं ना कसं दारूच्या दुकानात आम्ही डबे द्यायला येतो. अशी माझी मुलं इकडे दारूच्या दुकानात येतात. तिथं बाहेरच डबे देतात. इथे डबा ठेवतात माझी पोरं. आणि रोज सकाळी डबा द्यायला येतात. दुपारी थैली नहीं दिया, ये असं थैली नहीं दिया. दूसरी दो ना आई, मैं कैसे लेके जाओ. ब्लॅक कलरची खाना नाही खायचं. खाऊ थैली. तर 2 दिवसाचं 300 रुपये कलेक्शन झालं. 2 डबे आहेत ना, असे रोजचे पैसे येतात. 300 रुपयाचं म्हणजे 2 डबे आहे इकडे. 2 नाही, सकाळी 1 डबा आहे, संध्याकाळी 1 डबा. आणि हे खूप चांगले आहेत, खूप म्हणजे खूप खूप चांगले. हे मला खूप ब्लॉग बना रही हूँ, बोलो मेरे बारे में कुछ. अरे कुछ बोलो. क्या बोलेगा? ये हमको खाना देती है सब कुछ. नहीं दिखाई नहीं देता है ना ये मेरे क्या को. है? इधर है. ये क्या सामने दिखा? ब्लॉग बना रही यूट्यूब चैनल है ना मेरा. बोलो कुछ. क्या बोलेगा? अरे हाँ, इनका सेट है अंदर, कुछ नहीं बोलेंगे. बाय. बघितलं ना तुम्ही, एवढ्या लांब डबा द्यायला येते. म्हणजे मी नाही येत, माझी मुलं येतात. रोज 2 टाईम येतात. आणि चांगली माणसं आहेत. असं म्हणजे आतमध्ये येऊन देत नाही मुलांना, मला नाही, बाहेरूनच असं म्हणजे. तर चला आता ब्लॉग इथंच संपूया. बाय.